ठिकाणी प्रशासनाची अशी निष्काळजी झालेली आहे की या ठिकाणी आपली महिला पण जीव गमावा लागला तर त्यांना घर नसल्यामुळे, आणि अजून एक 20-25 वयाचा चांगला मुलगा एक हट्टीकट्टी जे घर त्याच्यावर चालत असणारा मुलगा या घराला एक प्रकारे की निघून गेल्या. म्हणजे या घरामुळे झालेलं सर्व काही पुढे येणाऱ्या काळामध्ये पाऊस चालू आहेत, तसेच थंडीचे दिवस चालू आहेत. हे लोक राहणार जाणार कुठं? कारण यांचं पण यामुळे जर जीव गेला त्याला जबाबदार कोण राहणार? झाली या ठिकाणी येऊन पण इथे येऊन व्हिजिट दिली नाही. पालकमंत्र्यांचं पण एक त्यांचं एक काम होतं इथे येऊन व्हिजिट देणं, तेही त्याने कुठलाही एक प्रकारे घेतलं नाही. यांचं सर्व महापालिकेमध्ये धोरणे आंदोलन जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या जागेवर हलणार नाही, हे महापालिकेने समस्त नोंद घ्यावी. या नागरिकांना नुकसान भरपाई आणि राहण्याची सोय त्वरित करण्यात यावी, अन्यथा महापालिकेसमोर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे, विजय कांबळे, दादा सरवदे, भैया साबळे, माधू इनामदार, रविकांत भालशंकर, बुद्धभूषण कांबळे, विश्वरत्न कांबळे, राहुल बाळशंकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. विजिट देऊन त्यांची काय स्वतःची परिस्थिती बघून त्यांना लवकर राहण्याची सोय करण्यात यावी, अन्यथा सोलापूरमधल्या आरबी दयावान संस्थेच्या वतीने महापालिकेवर उग्र प्रकारे आंदोलन मला प्रयत्न नको आहेत, मला रिझल्ट हवे. माणसाच्या नजरेचा परिणाम होतो, मग तर माझ्या नजरेने तुम्हाला कधीच भस्म होऊन जायला हवं होतं. हो दणका असतोय आपला भारी, तुझी सरेल मी जास सारी, बंद साऱ्यांची होईल बोलती, आता आपलीच वाजेल तुतारी.